हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर डे 44 मध्ये आज आपण कंटिन्यू करणार आहोत क्लॉज पार्ट 2. तर मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं की क्लॉज म्हणजेच उपवाक्य याचे दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे मेन क्लॉज आणि दुसरा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. तर ज्या क्लॉजचा अर्थ स्वतंत्र आणि परिपूर्ण होतो, म्हणजेच जो क्लॉज अर्थपूर्ण होण्यासाठी दुसऱ्या क्लॉजवर अवलंबून नसतो, त्यास मेन क्लॉज असं म्हणतात. आणि अगदी त्याउलट आहे सबऑर्डिनेट क्लॉज. ज्या क्लॉजचा अर्थ स्वतंत्र व परिपूर्ण होऊ शकत नाही, म्हणजेच जो क्लॉज अर्थपूर्ण होण्यासाठी मेन क्लॉजवर अवलंबून असतो, त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. तर हे दोन्हीही क्लॉज कसे ओळखावेत यासाठी आपण एक अत्यंत सोपी ट्रिक पाहिली होती. पहा, काही विशिष्ट शब्दांची लिस्ट आपण पाहिली की सबऑर्डिनेट क्लॉज साधारणपणे त्या शब्दांनी सुरू होतो. तर ते सर्व शब्द आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. कोणते शब्द आहेत ते? व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर, हू, हुम, हुज, विच, हाऊ, ॲज, दॅट, सो दॅट, इफ, अनलेस, बिकॉज, सिन्स, टिल, अनटिल, बिफोर, आफ्टर, दो, अल्दो, इव्हन इफ, इव्हन दो, ॲज सून ॲज इत्यादी. असे या सर्व शब्दांचा उल्लेख आपण केलेला आहे. या शब्दांनी सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. त्यामुळं आपल्याला वाक्यातला सबऑर्डिनेट क्लॉज ओळखायला हे सर्व शब्द अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. तर आता आज आपण जे कंटिन्यू करणार आहोत ते काय आहे पहा. तर क्लॉजचे हे जे दोन मुख्य प्रकार आहेत ना, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज, यापैकी मेन क्लॉजचे कोणतेही प्रकार उपप्रकार पडत नाहीत, तो एकटाच आहे. परंतु दुसरा जो आहे सबऑर्डिनेट क्लॉज, याचे मात्र 3 प्रकार पडतात. पहा, नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. या तिन्हीपैकी जो तिसरा आहे ॲडव्हर्ब क्लॉज, याचे 8 उपप्रकार पडतात. तर आज आपण हेच सबऑर्डिनेट क्लॉजचे मुख्य प्रकार आणि सबऑर्डिनेट क्लॉजमधील ॲडव्हर्ब क्लॉजचे 8 उपप्रकार अतिशय तपशीलवार आणि अत्यंत सोप्या भाषेत बघणार आहोत की तुम्हालाही आश्चर्य वाटेल, अरे क्लॉज हा टॉपिक इतका सोपा होता. खरं तर क्लॉजबद्दल अनेकांच्या मनामध्ये हा टॉपिक अवघड आहे अशी एक विचारधारा असते. परंतु तुम्हाला आज लक्षात येईल हा व्हिडिओ पाहतानाच की क्लॉजेस किती सिंपल टॉपिक आहे. तर बघा, कंटिन्यू करत आहोत आपण. आणि या ठिकाणी बघा, आपला वेळ वाचविण्यासाठी ऑलरेडी या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे सबऑर्डिनेट क्लॉजचे जे 3 प्रकार आहेत. परंतु या ठिकाणी मी आवर्जून तुम्हाला ही गोष्ट मेन्शन करील की संपूर्ण बोर्डवर जरी लिहिलेलं असेल तरी पण मी जे एक्सप्लेन करतोय त्याकडेच तुमचं लक्ष असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँडिंग होऊ शकेल. तर बघा, सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे नाउन क्लॉज, दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा आहे ॲडव्हर्ब क्लॉज. तर यापैकी पहिला जो आहे नाउन क्लॉज. आता एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज आहे, हे सर्व सबऑर्डिनेट क्लॉजचेच प्रकार आहेत. त्यामुळे सबऑर्डिनेट क्लॉज ज्या विशिष्ट शब्दांनी सुरू होतो, अर्थातच त्याचे प्रकार सुद्धा त्याच शब्दांनी सुरू होणार आहेत. म्हणजेच आपल्याला व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर, हू, हुम, हुज, विच, हाऊ, ॲज, दॅट, सो दॅट, इफ, अनलेस, बिकॉज, सिन्स, टिल, अनटिल, बिफोर, आफ्टर, दो, अल्दो, इव्हन इफ, इव्हन दो, ॲज सून ॲज, हे सर्व शब्द आपल्याला या टॉपिकच्या अगदी शेवटपर्यंत उपयोगी पडणार आहेत. कारण इथून पुढे आपण जे काही प्रकार उपप्रकार बघणार आहोत ते सर्व सबऑर्डिनेट क्लॉजचेच असणार आहे. आणि सबऑर्डिनेट क्लॉज या लिस्टमधील शब्दांनी सुरू होतो, म्हणजेच त्यांचे प्रकार उपप्रकार सुद्धा त्याच शब्दांनी सुरू होणार आहेत. त्यामुळे ते शब्द तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. बघा, आता सबऑर्डिनेट क्लॉजचा पहिला प्रकार नाउन क्लॉज, ज्याला आपण मराठीत म्हणतो पहा नाम उपवाक्य. कशाला म्हणायचं नाउन क्लॉज? तर जो सबक्लॉज म्हणजेच सबऑर्डिनेट क्लॉज, जो सबक्लॉज वाक्यात नामाचे कार्य करतो, म्हणजेच वाक्यातील कर्ता किंवा कर्म असतो, त्यास नाउन क्लॉज असे म्हणतात. लक्षात घ्या, जो सबऑर्डिनेट क्लॉज, सर्वप्रथम आपलं काम काय असतं पहा. एखादं वाक्य आपल्याला दिलंय आणि क्लॉज संदर्भात जर प्रश्न विचारलेला असेल, म्हणजे नेम द क्लॉजेस,
असं जर आपल्याला म्हटलेलं असेल तर आपलं पहिलं काम काय आहे, लिस्टमधील सर्व शब्द आठवणं. व्हॉट, व्हाय, व्हेन, वेअर वगैरे जे म्हटलं मी, त्यातील कोणता शब्द वाक्यात आलेला आहे तो अगोदर बघायचा. त्या शब्दाने सुरू होत असतो तो सबऑर्डिनेट क्लॉज. मग बघायचं तो सब क्लॉज जर वाक्यात नामाचं कार्य करत असेल, म्हणजेच तो सब क्लॉज जर वाक्यात कर्ता किंवा कर्म म्हणून आलेला असेल तर ते असणार आहे नाऊन क्लॉज. मग बघा आता या ठिकाणी आपण नाऊन क्लॉज शोधूयात, कसा तो वाक्यामध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो. बघा एक्झाम्पल, व्हॉट ही डज इज नॉट इम्पॉर्टंट. हे जे सेंटेन्स आहे यामध्ये आता आपल्याला क्लॉज शोधायचे आहेत. मग पहिलं काम आपलं या वाक्यामध्ये लिस्टमधील कोणता शब्द आलाय, पुन्हा एकदा लिस्टमधले शब्द सगळे रिवाइज करा. आपल्या मनात लगेच आले पाहिजे ते. मी पाठ करा हे वारंवार सांगतो, कारण त्याशिवाय तुम्हाला वाक्यातली क्लॉज आयडेंटिफाय करता येणार नाही. ते कोणते प्रकार उपप्रकार आहेत ते शोधता येणार नाही. त्यामुळे ते सर्व शब्द पाठ करा, वारंवार सांगतोय. बघा मग या वाक्यामध्ये कोणता शब्द आलेला आहे बरं, लगेच तुमच्या लक्षात येईल. पहा, व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर, हू, हुम, हुज, विच, हाऊ वगैरे त्यातला शब्द या वाक्यामध्ये आलेला आहे व्हॉट. बरोबर आहे ना? हा, मग आता व्हॉट आलाय तर मग व्हॉटने सुरू होणारा असणार आहे तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. पण त्या लिस्टमधील शब्द वाक्याच्या सुरुवातीला येऊ शकतो किंवा लिस्टमधील शब्द वाक्याच्या मध्ये येऊ शकतो. मग सुरुवातीला किंवा मध्ये आला तर सब क्लॉज आपण कसा अंडरलाईन करायचा ते लक्षात घ्या. जर लिस्टमधील शब्द वाक्याच्या मध्ये आला तर त्या शब्दापासून शेवटपर्यंतचा भाग हा असणार आहे सबऑर्डिनेट क्लॉज. पण या ठिकाणी बघा, लिस्टमधील शब्द व्हॉट हा वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे आणि जर शब्द सुरुवातीला आला तर त्या शब्दापासून कॉमापर्यंतचा भाग अंडरलाईन करायचा, तो असतो सबऑर्डिनेट क्लॉज. मागच्या पार्टमध्ये सुद्धा आपण ही डिटेल पाहिलेलं आहे. सुरुवातीला आला तर कॉमापर्यंत अंडरलाईन करू. बघा कॉमा कुठे आहे, नाहीये, वाक्यात कॉमा नाही. जर वाक्यामध्ये कॉमा नसेल तर त्या शब्दापासून दुसऱ्या कर्त्यापर्यंतचे शब्द अंडरलाईन करायचे. मग ह्या वाक्यात दुसरा कर्ता कोणता आहे ते शोधू आपण. व्हॉट ही डज इज नॉट इम्पॉर्टंट. यामध्ये पहा, ही हा पहिला कर्ता आहे वाक्यातला. कर्ता म्हणजेच काय असतं, नाम किंवा सर्वनाम. हा पहिला कर्ता आहे. अजून बघा बरं, पुढे कोणतं नाम किंवा सर्वनाम आलंय का, नाही. म्हणजे या वाक्यात एकच कर्ता आलेला आहे, या वाक्यात दुसरा कर्ता नाहीये. मग दुसरा कर्ता नाहीये तर वाक्यातील दुसऱ्या क्रियापदापर्यंतचा भाग अंडरलाईन करायचा. मग दुसरं क्रियापद बघा काय आहे, व्हॉट ही डज इज नॉट इम्पॉर्टंट. डज हे पहिलं क्रियापद आहे आणि इज हे दुसरं क्रियापद आहे. हे शब्द तुम्हाला डज आणि इज दोन्ही शब्द साह्यकारी क्रियापद म्हणून तुम्हाला परिचित असतील. पण तुम्हाला माहितीच आहे की डज आणि इज हे दोन्हीही साह्यकारी क्रियापदांबरोबर मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा वापरले जातात, पाहिलेले ना आपण. तर मग डज हा या वाक्यामध्ये करतो या अर्थाने आलेला आहे. पहा, व्हॉट ही डज इज नॉट इम्पॉर्टंट. तो जे करतो ते महत्वाचं नाहीये, करतो क्रियापद म्हणून आलेलं आहे. म्हणजे हे पहिलं क्रियापद आहे आणि इज आहे हे दुसरं क्रियापद आहे. आता हे आपण कशासाठी बघतोय, लिस्टमधील शब्द वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे, त्यापासून कॉमापर्यंतचा भाग अंडरलाईन करायचा, तो सब क्लॉज असणार आहे. कॉमा नाहीये म्हणून आपण दुसरा कर्ता शोधतोय, पण एकच कर्ता आहे, दुसरा कर्ता नाहीये म्हणून आपण दुसरं क्रियापद शोधतोय. मग यात पहिलं क्रियापद डज आणि दुसरं क्रियापद इज. मग दुसऱ्या क्रियापदाच्या अगोदरपर्यंतचे शब्द अंडरलाईन करू. सुरुवातीच्या शब्दापासून या दुसऱ्या क्रियापदा अगोदरपर्यंत अंडरलाईन केलं, हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. ठीक आहे, पहिलं काम झालं. सबऑर्डिनेट क्लॉज आपण अंडरलाईन केलेला आहे. आता बघा, हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा नाऊन क्लॉज आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ऍडव्हर्ब क्लॉज आहे ते आपल्याला बघायचं आहे ना. सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यात नामाचं कार्य करत असेल, म्हणजेच तो सबऑर्डिनेट क्लॉज जर वाक्यात कर्ता किंवा कर्म म्हणून आलेला असेल तर तो असणार आहे नाऊन क्लॉज. मग बघा आता, व्हॉट ही डज इज नॉट इम्पॉर्टंट हा सब क्लॉज काय म्हणून आलेला आहे बघा वाक्यात. बघा, इज हे काय, क्रियापद. आणि तुम्हाला पहा वाक्याची रचना माहितीच आहे. वाक्याचे घटक कसे असतात पहा, कर्ता
क्रियापद कर्म पूरक. कर्ता क्रियापद कर्म पूरक. मग क्रियापदाच्या अगोदर काय येतं पहा, कर्ता क्रियापद, म्हणजे क्रियापदा आधी येणारा काय असतो, कर्ता. म्हणजे इज या क्रियापदा अगोदर हा जो सब क्लॉज आलेला आहे तो काय म्हणून आला आहे वाक्यात, कर्ता म्हणून आलेला आहे पहा. हा सब क्लॉज वाक्यात कर्ता म्हणून आलेला आहे. आणि जो सब क्लॉज वाक्यात कर्ता किंवा कर्म असतो तोच काय असतो, नाउन क्लॉज. मग क्रियापदा आधी आलंय म्हणजे हा कर्ता आहे, आणि कर्ता आहे म्हणजेच हा कोणता क्लॉज झाला, तर नाउन क्लॉज. समजलं, लक्षात आलं का. हा सब क्लॉज आहे तो वाक्यात कर्ता म्हणून आलाय, म्हणूनच तो आहे नाउन क्लॉज. आता दुसरं वाक्य पहा, कमला सॉ दॅट मेरी वॉज इरिटेटेड. यात लिस्ट मधला कोणता शब्द आलेला, आठवा शब्द, आठवा. मी पण सांगतो, तुमचे पण ऐकून ते पाठ होऊन जातील पहा. व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर, हू, हुम, हुज, विच, हाऊ, as that, so that, if, unless, because, since, till, until, before, after, though, although, even if, even though, as soon as, whatever, whenever, wherever इत्यादी पैकी काय आलेलं आहे. कमला सॉ दॅट मेरी वॉज इरिटेटेड, काय आलेलं आहे, दॅट. कुठे आलाय, मध्ये. लिस्ट मधील शब्द जर वाक्याच्या मध्ये आला तर जनरली त्या शब्दापासून शेवटपर्यंतचा भाग हा असतो सबऑर्डिनेट क्लॉज. हा झाला तुमचा सबऑर्डिनेट क्लॉज. आता बघा, हा सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ऍडव्हर्ब क्लॉज आहे. त्यात आपण पडताळून पाहतोय सुरुवातीला की हा सब क्लॉज नाउन क्लॉज आहे का. कसं, जो सब क्लॉज वाक्यात नामाचं कार्य करतो म्हणजेच वाक्यातील कर्ता किंवा कर्म असतो त्यास नाउन क्लॉज म्हणतात. मग बघा आता, दॅट मेरी वॉज इरिटेटेड हा वाक्यात कर्ता किंवा कर्म म्हणून आलाय का हे आपल्याला तपासून पाहायचं आहे. अर्थातच वाक्याच्या सुरुवातीला आलेला नाहीये म्हणजे हा कर्ता नाहीये. जसं इथं पहा, हा क्लॉज वाक्याच्या सुरुवातीला होता आणि क्रियापदा आधी आलाय, तो वाक्यात कर्त्याचं काम करतोय म्हणजे हा झाला नाउन क्लॉज. आता हा वाक्याच्या सुरुवातीला नाहीये म्हणजे हा कर्ता तर नाहीये. मग कर्ता नाहीये तर कर्म आहे का हे तपासून पाहू आपण. आणि कर्म आहे का हे कसं शोधणार, मागे आपण पाहिलं पहा चेंज द व्हॉइस मध्ये कर्म कसं ओळखायचं, आठवतंय ना. वाक्यातील क्रियापदाला काय किंवा कोणाला यापैकी विचारायचा, जे उत्तर येईल ते कर्म असतं. मग बघा बरं, हा क्लॉज कर्म आहे का हे पाहण्यासाठी आता आपल्याला या वाक्यातील जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला प्रश्न विचारू आपण. काय काय प्रश्न विचारू हे उत्तर मिळत असेल तर समजायचं हे कर्म आहे. ओके. कमला सॉ दॅट मेरी वॉज इरिटेटेड. कमलाने पाहिले की मेरी रागावलेली होती. की मेरी रागावलेली होती हे उत्तर आलं पाहिजे. क्रियापदाला काय प्रश्न विचारून, क्रियापद काय आहे, कमलाने पाहिले, क्रियापदे पाहिले, याला प्रश्न विचारा काय पाहिले, काय पाहिले, काय उत्तर येतं बाबर. कमलाने पाहिले की मेरी रागावलेली होती. काय पाहिले, की मेरी रागावलेली होती. येतंय ना उत्तर. म्हणजे काय हा प्रश्न विचारून हे उत्तर येतंय आणि काय प्रश्न विचारून जे उत्तर येतं ते काय असतं, व्हेरी गुड, ते असतं कर्म. म्हणजेच हा सब क्लॉज वाक्यातील कर्म आहे. आणि जो सब क्लॉज वाक्यात नामाचं कार्य करतो म्हणजेच जो सब क्लॉज वाक्यातील कर्ता किंवा कर्म असतो त्यास नाउन क्लॉज म्हणतात. मग हा सब क्लॉज वाक्यातील कर्म आहे म्हणजेच हा सब क्लॉज काय झाला, नाउन क्लॉज. समजलं का. बघा इतकं सिंपल आहे, फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे. लक्षात आलंय. ठीक आहे. आता सेकंड टाईप पाहू आपण सबऑर्डिनेट क्लॉजचा दुसरा प्रकार, ऍडजेक्टिव्ह क्लॉज. म्हणजेच काय, ऍडजेक्टिव्ह शब्द माहिती आहे ना, विशेषण. कशाला म्हणतात विशेषण, नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आणि आता या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, विशेषण उपवाक्य. मग तोच रेफरन्स आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. जो सब क्लॉज बघा इथे दिलेला आहे, जो सब क्लॉज वाक्यात विशेषणाचे कार्य करतो म्हणजेच वाक्यातील नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्यास ऍडजेक्टिव्ह क्लॉज असे म्हणतात. लक्षात घ्या, जो सब क्लॉज वाक्यात विशेषणाचं कार्य करतो म्हणजेच काय, जो सब क्लॉज वाक्यातील नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतो
त्यास म्हणायचं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आणि एक लक्षात ठेवा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा जनरली पहा हू, होम, विच, हुज या शब्दांनी सुरू होत असतो. कधी कधी तो व्हेअर किंवा दॅट या शब्दांनी पण सुरू होतो, पण प्रामुख्याने पहा हू, होम, हुज, विच या शब्दांनी सुरू झालेला असेल तर तो असतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. किंवा तुम्ही डेफिनेशननुसार गेला तर जो सबक्लॉज वाक्यात विशेषणाचं कार्य करतो, म्हणजे जो सबक्लॉज वाक्यातील नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह क्लॉज. बघा आता एक्झाम्पल आहे, आय व्हिजिटेड मिस्टर पवार हुज सन वॉज माय एज. कंसात आलं आयडेंटिफाय अँड नेम द क्लॉजेस. हा प्रश्न असतो पहा जनरली. वाक्यातील क्लॉज शोधा आणि ते कोणते त्यांची नावं लिहा. मग यासाठी सर्वात पहिलं काम त्या लिस्टमधील सर्व शब्द आठवायचे. आता मी रिपीट करणार नाही, ते तुम्ही रिवाइज करा मनात. हां, व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर वगैरे. तर मग या वाक्यामध्ये त्या लिस्टमधला कोणता शब्द आलाय तो बघायचा. आय व्हिजिटेड मिस्टर पवार हुज सन वॉज माय एज. कोणता शब्द आहे? राईट, या वाक्यात आलेला आहे पहा हुज. वाक्याच्या मध्ये आला तर तेथून शेवटपर्यंतचा भाग हा काय झाला तुमचा? सबऑर्डिनेट क्लॉज. मग आता हा सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडव्हर्ब क्लॉज आहे ते आपल्याला पाहायचंय. कसं पाहणार? आता आपण हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज अंडर बघतो एक्झाम्पल. मग ॲडजेक्टिव्ह क्लॉज पडताळून पाहू आपण. हुज सन वॉज माय एज. अर्थ काय होतो? ज्यांचा मुलगा माझ्या वयाचा होता. हा सबऑर्डिनेट क्लॉज कशाबद्दल माहिती सांगतो पहा. आय व्हिजिटेड मिस्टर पवार. मी मिस्टर पवारांना भेट दिली. हुज सन वॉज माय एज. ज्यांचा मुलगा माझ्या वयाचा होता. मी मिस्टर पवारांना ज्यांचा मुलगा माझ्या वयाचा होता त्यांना भेट दिली. म्हणजेच हुज सन वॉज माय एज हा सबऑर्डिनेट क्लॉज कोणाबद्दल माहिती सांगतोय? ज्यांचा मुलगा माझ्या वयाचा होता. कोणाचा? मिस्टर पवारांचा. करेक्ट. मग पहा हा सब क्लॉज या नामाबद्दल अधिक माहिती सांगतोय आणि नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतात. मग हा या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणजेच हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. किंवा ॲडजेक्टिव्ह क्लॉज ओळखण्यासाठी अजून एक तुम्हाला या ठिकाणी मी छोटीशी ट्रिक सांगतो पहा. जो सबक्लॉज तुम्ही अंडरलाईन केलेला आहे त्या सबक्लॉजच्या अगोदर जर नाम किंवा सर्वनाम असेल, जो सबक्लॉज तुम्ही अंडरलाईन केलाय त्याच्या अगोदरचा शब्द जर नाम किंवा सर्वनाम असेल तर आपण ओळखून घ्यायचं की तो सबक्लॉज या नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगतोय आणि नाम किंवा सर्वनामाबद्दल अधिक माहिती सांगणारा हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. इथे पहा हुज सन वॉज माय एज या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर आलेला आहे मिस्टर पवार. हे काय आहे? नाम आहे ना. कशाचंही नाव म्हणजे नाम. मग ते व्यक्तीचं असो, वस्तूचं असो, ठिकाणाचं असो, कशाचंही नाव म्हणजे नाम. मग हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याच्या अगोदर आलेला पवार हा शब्द नाम आहे आणि नाम अगोदर आलंय याच्या, म्हणजेच हा नामाला डिस्क्राईब करतोय, म्हणजेच काय झाला? ॲडजेक्टिव्ह क्लॉज झाला. समजलं? पुढे पहा. शी टूक देम इन टू द रूम व्हेअर द सेफ वॉज. लिस्ट मधला कोणता शब्द आलेला? व्हॉट, व्हाय, व्हेन, व्हेअर. हा व्हेअर आला ना. हे पहा व्हेअर वाक्याच्या मध्ये आलाय. मग त्यापासून सुरू होणारा हा झाला तुमचा सब क्लॉज. व्हेअर द सेफ वॉज हा काय झाला? सबऑर्डिनेट क्लॉज. मग आता हा सबऑर्डिनेट क्लॉज कोणत्या प्रकारातला आहे? नाउन क्लॉज आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडव्हर्ब क्लॉज आहे? बघा याचा अर्थ काय होतो? व्हेअर द सेफ वॉज, जेथे तिजोरी होती. कशाबद्दल माहिती पहा. संपूर्ण वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. नुसत्या या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अर्थावरून लक्षात येत नाही की हा कशाबद्दल माहिती सांगतोय. तर मग पूर्ण वाक्याचा अर्थ लक्षात घ्या. शी टूक देम इन टू द रूम व्हेअर द सेफ वॉज. ती त्यांना त्या खोलीत घेऊन गेली जेथे तिजोरी होती. जेथे तिजोरी होती त्या रूम मध्ये. आणि रूम हे काय? नाम आहे ना. रूम कशाचं तरी नाव म्हणजे नाम असतं ना. म्हणजे पहा व्हेअर द सेफ वॉज हा सबक्लॉज रूम बद्दल अधिक माहिती सांगतो. जेथे तिजोरी होती
ती खोली. रूम बद्दल माहिती आहे ना, आणि नामाबद्दल माहिती सांगणारा ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कन्फ्यूज होऊ नका, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा नाऊन क्लॉज नाही बरं का. नामाचं कार्य करणारा नाऊन क्लॉज आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. किंवा दुसरंही असं, ज्या सबक्लॉजच्या अगोदरचा शब्द नाम असेल तर ते ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. जसं इथं पाहिजे, या सबक्लॉजच्या आधी पवार हे नाम आलं, मग हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर रूम हे नाम आलं, मग हा पण झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. समजलंय? लक्षात आलंय? ठीक आहे, हा झाला दुसरा प्रकार सबऑर्डिनेट क्लॉजचा, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता आपण तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रकार बघणार आहोत, कारण हा जो तिसरा प्रकार आहे ना, याचे 8 उपप्रकार पडतात. संख्येने जरी जास्त असले तरी पण ओळखायला अतिशय इंटरेस्टिंग आणि इझी आहेत. पहा, त्याचा अनुभव येईलच तुम्हाला. बघा आता, ॲडव्हर्ब क्लॉज, याला आपण मराठीत म्हणतो पहा क्रियाविशेषण उपवाक्य. बघा, क्रियाविशेषण माहिती आहे तुम्हाला? वाक्यातील क्रियापद किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. त्याचप्रमाणे जो सबक्लॉज वाक्यातील क्रियापदाबद्दल किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो त्यालाच म्हणायचं ॲडव्हर्ब क्लॉज. बघा, जो सबक्लॉज वाक्यात क्रियाविशेषणाचे कार्य करतो, म्हणजेच वाक्यातील क्रियापद किंवा विशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो, त्यास ॲडव्हर्ब क्लॉज असे म्हणतात. तर ॲडव्हर्ब क्लॉजचे जे 8 उपप्रकार पडतात पहा, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आणि ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. हे सर्व 8 उपप्रकार आता आपण अतिशय डिटेलमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी एकदा नजर टाका, सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार पडतात. सबऑर्डिनेट क्लॉज ज्या शब्दांनी सुरू होतो त्याच शब्दांनी त्यांचे प्रकार किंवा उपप्रकारही सुरू होतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर सबऑर्डिनेट क्लॉजचा पहिला प्रकार आहे नाऊन क्लॉज. जो सबक्लॉज वाक्यात नामाचं कार्य करतो, म्हणजेच वाक्यातील कर्ता किंवा कर्म असतो, त्याला नाऊन क्लॉज म्हणायचं. जसं हा सबक्लॉज कर्ता म्हणून आलाय, हा सबक्लॉज कर्म म्हणून आला, म्हणजे हे दोन्ही काय झाले? नाऊन क्लॉज. ॲडजेक्टिव्ह क्लॉज कशाला म्हणायचं? जो सबक्लॉज वाक्यात विशेषणाचं कार्य करतो, म्हणजेच वाक्यातील नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्यास ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणायचं. मग हे जे सबक्लॉज आपण या ठिकाणी अंडरलाईन केले, त्या लिस्टमधील शब्दांचा आधार घेत आपण अगोदर सबक्लॉज अंडरलाईन केले आणि मग बघितलं की ते कर्ता म्हणून आले की कर्म म्हणून आले की नामाबद्दल अधिक माहिती सांगतायत. त्यामुळे आपल्याला अगोदर सबक्लॉज अंडरलाईन करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. तर मग हा जो सबक्लॉज आहे, या सबक्लॉजच्या अगोदरचा शब्द जर नाम किंवा सर्वनाम असेल तर तो सबक्लॉज असतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज. कारण तो सबक्लॉज नामानंतर आलेला आहे, म्हणजे तो सबक्लॉज नामाबद्दल अधिक माहिती सांगणार आहे, आणि नामाबद्दल जे अधिक माहिती सांगतं तेच असतं ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे, हा झाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता आपण बघणार आहोत ॲडव्हर्ब क्लॉज.